मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण स्वरा तुकाराम सावंत आणि याच माऊलीचं माहेरचं नाव प्रतीक्षा प्रमोद तळे। मग मी इकडनं लगेच लक्ष्मी पाठवतो तुम्हाला। ही बघा पाठवतो, घ्या उखाण। इलो इलो पहिलो पाऊस, औशीन केल्यान चाय आणि भजी, तुकाराम रावांचं नाव घेतय, लॅपटॉपवर दिसतात भाऊजी। अरे वा, जोरदार। तुकारामराव, तुम्ही कसा काय उखाणा घेणार? नाव घ्या नावात काय विशेष, नाव घ्या नावात काय विशेष, मी स्वराचा मिस्टर, स्वरा माझी मिसेस। अरे वा, पहिली ओळख करून द्या सगळ्यांची। नमस्कार, माझं नाव स्वरा तुकाराम सावंत, हे माझे मिस्टर तुकाराम शिवराम सावंत। नमस्कार। या माझ्या सासूबाई शालिनी सावंत। नमस्कार। ही माझी वहिनी अर्चना रासव। हो। ही माझी ननद अंकिता आणि ही माझी मावशी जयश्री कांबळे। बर बर, वा वा। आणि तिकडे माहेरी? आणि माहेरी माझा मध्ये बसलाय तो माझा भाऊ संदेश प्रमोद तळेकर। नमस्कार। आणि ती माझी वहिनी आसावरी संदेश तळेकर। नमस्कार। आणि माझ्या आईचं नाव प्रमोदिनी प्रमोद तळेकर। नमस्कार। तिथे मागे बसले ते जाधव काका आहेत आमचे। नमस्कार। जय हरी। आणि बावडेकर काका आणि त्यांच्या मिसेस। नमस्कार। आणि मागे आहे ती माझी चुलत बहीण आहे स्वप्नाली रावल। नमस्कार। वहिनी, मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं? सर, माझं बालपण कांदिवलीतच गेलं। घरी कोण कोण होतं? घरी माझी आई, माझा भाऊ आणि मी। आणि बालपणी वडील, आई, मी आणि माझा भाऊ। आई बाबा काय करायचे? आई माझी गृहिणी होती आणि बाबा माझे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते। कसं गेलं बालपण? नेहमी सारखाच प्रश्न। नाही, बालपण माझं खूप छान गेलं। म्हणजे आई वडिलांनी कशाची कमतरता नाही केली, पण बालपण म्हटल्यापेक्षा त्याच्यानंतर थोडंसं 10वी नंतर वडिलांनी साथ सोडली आणि मी 11वीला असतानाच वडिलांचं माझ्या निधन झालं। त्याच्यामुळे घराचा मेन पिलर आमचा हल्ल्यासारखा झाला। म्हणजे 4 पिलर जे आमचे होते घराचे, तो एक पिलर निखळला आमचा। मी 11वीत होती आणि माझा भाऊ 10वीत होता। पण त्यानंतर आईने खूप साथ दिली आणि अगदी कशाची कमतरता न पडता सगळं छान गेलं बालपण। दादाला विचारतो बालपणीच्या आठवणी। आणि दादा, मला सांगा ताईबद्दल, लहानपणी शाळेत असताना ताई कशी होती? नमस्कार सर। ताई तशी लहानपणापासून जिद्दी थोडीशी होतीच। लहानपणीचा तिचा एक किस्सा सांगायचा झाला तर, लहानपणी आई रोज तिचे केस, शाळेत जाताना केस वगैरे करायची, तेव्हा ती तिच्या कधी पसंतच नाही आलेली। मग ती त्याच्यावरती ती रागवायची, रुसायची, मग मी तिला चिडवायचो। असे भरपूर सारे किस्से आहेत तिच्याबद्दल। एकदा शाळेत असताना, लहानपणी 4थी 5वीत असताना शाळेतल्या एका मुलाबरोबर माझी मारामारी झाली। तेव्हा मी एक मोठा मोठा भाव समजून तिच्याकडे गेलो, तिच्या वर्गात गेलो, तिला सर्व सांगितलं। आणि नंतर ती जेव्हा आली, त्या मुलाला भेटली वगैरे, तिला जे काय बोलली, त्याच्यानंतर मला थोडंसं रिलॅक्स फील झालं। त्यानंतर आमचे वडील 10वीत असताना मी ऑफ झाले, डेथ झाली त्यांची। आणि त्याच्यानंतर बहिणीने जो पाठिंबा दिला, आईने तर दिलाच आपल्याला पाठिंबा, पण त्याच्यानंतर बहिणीने पण खूप सारा पाठिंबा आपल्याला दिला। अजून कोण बोलणार आहे वहिनींबद्दल? बोला। स्वभाव तिचा खूप चांगला आहे। म्हणजे स्वभावाबद्दल तर सांगू शकत नाही, पण तिची सवय कशी आहे की खूप प्रत्येक गोष्टीची तिला आवड आहे। म्हणजे तिचा मुलीचा अभ्यास म्हणा किंवा मुलीचा होमवर्क, जेवण, डान्स करण्याची तिला आवड आहे, रांगोळी काढण्याची तिला आवड आहे, सगळ्या गोष्टीची तिला आवड आहे। आणि म्हणजे प्रत्येक गोष्टी आवडीने करते, असं कोणत्याही गोष्टीला नाही बोलत नाही। आई काय म्हणणं आहे? आई बोला। नमस्कार। नमस्कार। सांगायचं म्हणजे तिच्याबद्दल ती थोडी जिद्दी आहे। जिद्दी असून सुद्धा अभ्यास करते वेळी नेहमी रात्रीची अभ्यास करायची काठोकाठ, पण सांगायची तू जागी राहा अभ्यास करते वेळी, नाहीतर ती लगेच रागवायची नाही जागी राहिली तर। आणि हो असं तिचं होतं। रात्रभर जागी राहायचं तिच्याबरोबर, अभ्यास करायची ती। अभ्यास करून ती 15वी पर्यंत शिक्षण घेतलं। म्हणजे धावपळीचं जीवन हे केलं तिने। तिला सगळी तशी आवडच होती, डान्स, नाच, गाणी सगळं। कुठल्याही प्रोग्राम मध्ये ती पहिलीच पुढे असायची सगळ्यातच। जावई जास्त चांगले की मुलगी? आता जावई पण माझं चांगलं आहे। नाही, तसं नाही, जावई चांगलाच असतो, मुलीपेक्षाही जावई चांगला आहे। हे जे काही जावयांच्या बद्दल सगळ्या सासूबाई म्हणतात ना, हे काय गणितच कळत नाही मला। इकडेच राहिलेला म्हणजे माझा जावई चांगलाच आहे। ती एक कविता ऐकवायची होती, बहिणीबद्दल लिहिलेली आहे। बोला। सावंत कुटुंबाची राणी, सुखदुःखाची कहाणी,
आईच्या डोळ्यातील अभिमान तू, दुर्वाने दिलेला आई पण तू, भावाची माया आणि नवऱ्याची ताकद तू, सगळ्यांची इच्छा रहे सलामत तू, स्वयंपाकघरातील चमचमीत चव तू, दिवाळीच्या रांगोळीतील संस्कार भारती तू, संडेला नाश्त्याची सुगंधाचे आनंद तू, आमच्या आजारपणात दिलेला धीर तू, अश्रू पुसून स्वतःच्याही दुःखात खंबीर तू. खूप शुभेच्छा. अरे वा 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 वा. बरं बरं, आता पाठीमागे हे सगळे काका मंडळी उभी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. प्रतीक्षाला मी लहानपणापासून ओळखतो आणि तिचा स्वभाव इतका सुंदर आहे ना, तिने आज लहानपणापासून जे आई वडिलांचे जे संस्कार होते ते आतापर्यंत जपलेले आहेत आणि ती आता ते संस्कार ती लहान मुलांना आता ती देते. म्हणजे क्लास चालवते, डान्स क्लासिंग चालवते आणि त्याच्यामध्ये म्हटलं तर आणखी तिला एक अशी प्लस पॉईंट सांगायचं म्हटलं, तिला अध्यात्माची खूप आवड आहे. आमच्याकडे एक हरिपाठाचा संघ आहे, त्यामध्ये त्यांचे सर्व कुटुंब त्या हरिपाठामध्ये सहभागी असतात आणि तिच्या स्वभावाबद्दल सांगायचं म्हटलं तर तिच्याकडून सर्व स्वभाव शिकावा, एवढंच मी सांगू शकतो. नमस्कार. जय हरी. जय हरी. भाऊजी, आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 90 सालामध्ये आम्ही इथे आलो आणि 90 सालापासून ही मुलं माझ्या समोर मोठी झालेली आहेत आणि हा आमचा प्रवास चालू असताना या मुलांचे वडील आणि मी कंपनीत कामाला होतो. बरं. नेहमी सकाळी कामावर जाणं, वेळेवर येणं हा प्रवास चालू होता आणि ज्यावेळी ह्या मुलांचे वडील वारले आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर आलेला हा आघात आणि त्या आघाताला सामोरं त्यांची आई जाऊन मुलाने सक्षम केलं आणि ही मुलगी जी आहे ही पहिल्यापासून जिद्दीच आहे, आताही आहे, पुढेही तशीच राहणार. जय हरी. ताईबद्दल बोलायचं म्हणजे ताई, मी लहानपणापासून ऍक्च्युली ताईनेच मला सगळं हे केलं. तिनेच मला लहानपणापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि जेव्हा तिने लग्न केलं आणि नंतर जेव्हा ती गेली, ती अजूनही आम्हाला शिकवतेच सगळ्या गोष्टी. ती असली की आमच्याकडे एंटरटेनमेंट सगळा असतो. त्याच्यामुळे काळजी करू नका, ताई तुम्हाला शिकवत नाही, तिकडे सुद्धा सासरी सगळ्यांना शिकवणीच घेत असते. बरं बरं बरं. आता या ठिकाणी एक छोटस आव्हान आहे दादासाठी. दादा, तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्ही आज ताईला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. प्रश्न सोपा आहे. रामकृष्ण हरी म्हणत तुम्हाला प्रश्न विचारतो. श्रीकृष्णांची 5 नावं सांगा. श्रीकृष्ण, गोपाळ, मुरारी, केशव आणि माधव. केशव आणि माधव. अरे वा, अभिनंदन. ते गाणं पण म्हणा ना, केशवा माधवा म्हणा ना. आई बोलेल. आई. आई बोलते. आमच्या आईचा म्हणा, आवाज खूप सुंदर आहे. आई म्हणा, एक एक कडवं म्हणा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. आणि ताईला सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे दादानी. अभिनंदन अभिनंदन. मगाशी आपण गप्पा सुरू केल्या होत्या आणि याच नोटवर आता तुकारामजी, तुम्ही सांगा तुमच्या बालपणाविषयी. मुंबईतच राहत होतो पहिला, पण कालांतराने आम्ही कोकणात शिफ्ट झालो. तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, भालावल. नंतर माझं बालपण सगळं माझं कोकणातच गेलं, त्यामुळे मला कोकणातली जास्त आवड आहे मुंबईपेक्षा. आता इथे काही कालाने शिक्षण वगैरे माझं नंतर इथे 10वी नंतर मी मुंबईत आलो. माझ्या काकींकडे मी इथे शिकलो, येऊन राहिलो कांदिवलीतच. त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण केलं इथनं आणि आता मेडिकलमध्ये फील्डमध्ये काम करतोय, आपला बँड्रा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये. पण जी आता आणि गावची म्हणजे त्यावेळची परिस्थिती म्हटलं तर खूप बेटर आहे, कारण त्यावेळी आमचे गावातली भरपूर कंडिशन खराब होती. म्हणजे आमची जी आजी होती, म्हणजे जो आमचा आधारस्तंभ घरातला, तो निघून गेला. म्हणजे त्यांचं वय झालेलं 21/5/2014 मध्ये त्यांचं निधन झालंय. आमचे वडील पकडून असे 5 भाऊ आणि 2 आत्या आमच्या, हे आमचं कुटुंब. पण ह्या कोरोनामुळे त्यांना आता येता आलं नाही, तर सगळे आले असते फॅमिली आनंदाने, कारण तुमच्याबरोबर बोलण्याचा जो योग मिळाला त्यामुळे सगळे हॅपी होते. पण कोरोनामुळे येऊ शकत नसल्यामुळे सॉरी सर. नाही काही हरकत नाही. मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं सगळं बालपण तिकडे गेलं बरोबर, गावी? हो हो. मग मुंबईत कधी आले तुम्ही? मुंबईत मी 10वी माझी कंप्लीट झाल्यानंतर मी मुंबईत आलो. म्हणजे ह्या माझ्या काकी. नमस्कार.
त्यांच्याकडे मी लहानाचा मोठा झालो. तिथूनच मी पुढचा माझा प्रवास. तुम्ही मगाशी ज्या वेळेला वैदिनी मालवणीतून उखाणा घेतला, हो. माझ्या नजरेसमोर काय इला असात, तर महत्वाचा ह्याच इला की त्यावेळी अशी एसटीत भरून भरून सगळेजण 10वी 11वी पास झाले की मुंबईच्या दिशेने कामासाठी वाट धरूचे आणि ते मुंबईत गेल्यानंतर तुमच्या बाजूक बसलेली जशी काकिया तशाच खयच्या तरी काकीन, आत्यान, मावशीन प्रत्येकाक हातान धीर दिलो म्हणून कितीतरी कुटुंबाचा भला आज इतक्या वर्षानंतर झालेला हो, नक्की सर. तेव्हा अशा आधार देणाऱ्या अनेक कुटुंबांना मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतोय. अनेक नात्यांका नमस्कार करतोय. कुठल्या काकीन हात दिलो, कुठल्या मावशीन हात दिलो, खयच्या आत्तेन हात दिलो, पण तास देताना स्वतःच्या पोरापेक्षा, स्वतःच्या मुलापेक्षा इतरांच्या मुलांवरती सुद्धा स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. तशा सगळ्या माऊलींना माझा नमस्कार. बोला काकी, तुम्ही सांगा आता कसं वाटतंय? छान वाटतं आज. म्हणजे आज तुम्ही आलात, माझी पुतणी आहेत, या मुलगीच आहे माझी, आज सुना आहे, म्हणजे करते येते ना, तेच मला आनंद झाला. खुश आहात ना तुम्ही? हो हो, खुश आहे. पण त्यावेळेला जेव्हा हा लहान 10वीत असताना मुलगा इथे आला, 10वी पास झाल्यावर, त्यावेळेला तुमची परिस्थिती पण काय अशी फार नाही, चांगली नाही. असेल असं मला नाही वाटत. बेताची होती, पण एका चपातीतली अर्धी चपाती काढून दिली तुम्ही तेव्हा, होय ना? माझ्याकडे पुतणे 2 होते, भाचे होते, धीर होते, सगळे होते माझे. सर मला बोलायचं होतं थोडं. बोला. म्हणजे माझ्या मिस्टरांना आई वडिलांपेक्षा काकीनेच थोडं म्हणजे खूप मार्गदर्शन केलं सर पुढे येण्यासाठी. आधी ते फोटोग्राफीमध्ये काम करत होते, त्याच्यानंतर आता ते होली फॅमिलीमध्ये ओटी टेक्निशियन म्हणून काम करतात. आणि सगळं या माऊलीमुळेच, म्हणजे माझी काकी माझी आईच आहे ती. अरे वा 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 वा. अजून पाठीमागे उभं असलेल्यांपैकी कोण बोलणार आहे? ते मावशी आहे. नमस्कार सर. बोला. हा शैलेश लहानाचा मोठा इथेच झाला यांच्याकडे, त्या काकींकडे. त्याचं बालपण सगळं इथेच गेलं, त्याच्यामुळे तिला ही भेटली. ही पण इथेच राहायची बाजूला. दोघांचं असं इथे प्रेम झालं, लग्न केलं. तुकारामानो सांगा काय हा कसा काय बाबा जमायला? ऍक्च्युली मी इथेच राहायचो. त्यावेळी मला गल्लीत गोट्या खेळायची जास्त हौस होती. माझा गोट्या खेळणं हा सर्वात आवडता खेळ होता. त्यामुळे मी गल्लीत खेळायचो. पण मी ह्या टोकाला आणि ती त्या टोकाला, एकच लाईन गल्लीत आमच्या. त्यामुळे खेळता खेळता आमचा गोटीला डप्पड न लागतं, डप्पड तिकडे जायचा मला डायरेक्ट. त्यामुळे नंतर आमची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर बोलणं वाढलं. बोलण्यानंतर एकत्र आलो. ती त्यावेळी 9वीला असताना आमचं प्रेम जमलं. त्यावेळी ती 9वीला होती त्यावेळी. पण आम्ही सामोपचाराने सगळ्यांशी बोलून, सगळ्यांशी सांगून बोलून वगैरे सगळं, मग आम्हाला लग्नाला होकार दिला सर्वांना घरातल्या. त्याच्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू केलं. पण मला सांगा, वहिनींचा स्वभाव कोकणातल्या कुठल्या फळासारखा आहे? फणसासारखा आहे. मॅडम काटे आत नाही गोड, म्हणजे काटे खूप लागतात वाटतं. हो. काटे लागले तर आम्हाला कुठे काहीतरी गोड मिळतं नंतर. अरे वा वा वा. दादापेक्षा वहिनीपेक्षा जास्त बोलते मी, कारण ती खूप हौशी आहे. डान्स वगैरे खूप छान करते. प्रत्येक वेळेला मला डान्स शिकायला तीच होती. तर मला डान्समध्ये जर मी नाही बोलू तर रागवून वगैरे दादाला सांगून मी फोटो काढायला देणार, दादाला सांगा फोटो काढायचा नाही, असं खूप काय काय सांगून मला डान्सला ओढत घेऊन घ्यायची. आणि आम्हाला सगळ्यांना 2 वर्ष डान्स बसवायची. अरे वा. त्या तिसऱ्या मावशी काय बोलताय? नमस्कार. मी खरं म्हटलं तर प्रतीक्षाची नणंद भावजं आहे. म्हणजे दोन्हीकडनं नातं आहे माझं. पण प्रतीक्षा माझी खूपच चांगली आहे. त्याच्यापेक्षा माझी नंदावी चांगली आहे. प्रत्येक प्रसंगात धावून येणारी. कधीही फोन करा, कोणत्याही प्रसंगी फोन करा, कधीही नाही बोलत नाही. अचानक कधीही सांगा, कधीही प्रसंगी तयार असतात. आनंदी आहात सगळे, बघून बरं वाटतंय मला. हो सर. बरं, मला स्वरा वहिनींना विचारायचंय की तुम्ही या कुटुंबात आले, सावंतांच्या कुटुंबात, कसं स्वागत झालं तुमचं? खूप छान सर. हा, छान. मला मुलीसारखं अगदी सांभाळलं त्यांनी. ह्या काकीनेच माझं सगळं, मला माझी मुलगी झाली तिचं सगळं माझ्या ह्या काकीनेच केलं, खूप केलं. म्हणजे माझी या सख्खे सासू सासरे गावी असून या काकीनेच खूप आम्हाला सपोर्ट केला सगळ्या गोष्टी. वहिनी, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण कुठला? सर माझी मुलगी झाली तेव्हा, ध्रुवा तिचं नाव आहे. 2013 साली तिचा जन्म झाला. आणि अजून एक मोठा आनंदाचा क्षण म्हणजे माझे वडील गेल्यानंतर
आता गेल्या वर्षी माझ्या भावाला मुलगा झाला, मग मला असं वाटतं की माझे वडीलच आले, म्हणजे माझी फॅमिली कंप्लीट झाल्यासारखं वाटलं मला. हे 2 क्षण माझ्या आनंदाचे आहेत सर. अरे किती छान. तुकारामराव, तुमच्यासाठी आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण म्हटलं तर मी मुंबईत आल्यानंतर एक मला माझ्या घरातल्या आणि चित्त्याने मला नोकरीसाठी सपोर्ट केला, त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. बरं वहिनी, आज क्षमा मागायची तर कोणाची? सर क्षमा मागायची असेल तर मी आईची मागेन, कारण वडिलांच्या मागे तिने आम्हाला खूप सपोर्ट केला आणि वाढवलं एवढं. तर माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा मी नकळत तिला काही बोलली असेल किंवा कळत नकळत काही चुका घडल्या असतील तर मी तिची क्षमा मागेन. आणि तुम्ही? मी तसं क्षमा मागायला गेलो तर माझ्या सर्व कुटुंबाची मागेन, कारण मला ते मुळात लग्नाला त्याने मला भरपूर सपोर्ट केला. कारण कसं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे करतील की नाही करतील, कारण आमचं मनापासून प्रेम होतं, त्यामुळे घरातल्यांना मान्य आहे की नाही, पण सकारात्मक गोष्टी सगळ्या घडल्या. त्याच्यामुळे मी जर त्यांच्या विरुद्ध वागलो असेल, काही बोललो असेल, तर मी माझ्या पूर्ण सावंत परिवाराची मनापासून क्षमा मागतो. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार तुम्ही? असं काही वाटत नाही बदल असं काही फार करावं, पण मी रात्री घरी जरा लेट जातो, तुम्ही लवकर जाईल. आणि वहिनी, तुम्ही बदल करायचा असेल तर कुठला? सर बदल करायचा असेल तर जे काटे टोचत आहेत ना ते थोडे काटे कमी करेन मी. आता काटे टोचू नाही देणार. वा 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 वा. चला, म्हणजे आता काटे उद्यापासून कमी होणार आहेत आणि फक्त गरेच मिळणार आहेत. तेव्हा आनंदात राहा तुकाराम. हो, धन्यवाद सर. आता बघा, इतकं सगळं जण बोलून झाल्यानंतर तुम्हाला एक आव्हान देतो. तुम्ही जर आता स्क्रीनवरती दाखवण्यात येणारी दोन्हीही चित्र किंवा जे फोटो असतील ते ओळखले तर या वहिनींना तुम्ही आता तन्मणी मिळवून देणार आहात. प्रयत्न करू. नाही, प्रयत्न करू का जोयो. बघूया आता हे स्क्रीनवरती येतोय पहिला फोटो. ओळखा. कोथिंबीर. अभिनंदन. आणि आता हे ठिकाण बघूया कुठलं आहे, हे स्थळ बघूया कुठलं आहे. आजी आली सर. अभिनंदन. वा 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 वा. दोन्हीही उत्तरं अगदी अचूक दिली. आधीच सांगितलंय मला सगळ्या वस्तू मिळाल्या पाहिजे. अभिनंदन. झी मराठी कडून तन्मणी तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. बरं, आता एक छोटासा खेळ आहे आणि हा खेळ तिकडे माहेरी दादा खेळणार आहे, तर सासरी तुकारामजी तुम्ही खेळणार आहात. मी तुम्हाला एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू घेऊन यायच्या आणि तुमच्या दोघांपैकी एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची आणि मग दुसरी आणायला जायचं. तुमच्या दोघांपैकी सगळ्यात आधी 5 वस्तू जे कोणी आणणार त्यांना पैठणी पटकावून देण्याचा मान मिळणार. तर बघूया आता, सावंत पैठणी मिळवून देणार का तळेकर कुटुंब पैठणी मिळवून देणार? तुमची वेळ सुरू होते आत्ता आणि अक्षर आहे च. बरं वहिनी, तुम्ही सांगा, खरं भाऊ आधी येऊन बसला का मिस्टर आधी येऊन बसला? मिस्टर येऊन बसले सर. चला मग तुकारामराव, तुम्ही सांगा कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या? चाकू आणला. चाकू. चावी. 2. चमचा. 3. चार्जर. 4. आणि चादर. 5. अभिनंदन. 5 वस्तू सगळ्यात आधी आणल्या आणि मिस्टरांनी तुकारामरावांनी आज वहिनींना पैठणी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. दादाचं काय म्हणणं आहे? मी पण सेमच वस्तू आणले. वहिनी, तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर घरपोच करण्यात येणार आहे. सावंत आणि तळेकर कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. आनंदात राहा, हसत राहा. जेव्हा वेळ मिळात तेव्हा थोडे गावाकडे जात राहा आणि कधी फणस हाडल्यात तर 4 गरे आमच्यासाठी सुद्धा राखून ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबात सुद्धा फणसातला गोडवा कायम टिकून राहू दे आणि फणसाबाहेरचे काटे तुमच्या आयुष्यात
या प्रवासात कधीही नको येऊ दे ही मनापासून प्रार्थना करतोय आणि आजचो भाग हैसरच संपयतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.